या न्यायमूर्तीने कोर्टात फडणवीस यांची हवा टाईट केली। भाजप सरकार मुर्दाबाद आणि अमित शहा मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या म्हणून एका बड्या नेत्याला थेट तडीपार करण्यात आलं। पण मुंबई हायकोर्टाने पोलिसांची तडीपाराची कारवाई रद्द करून गृहमंत्री फडणवीस यांना त्यांची जागा दाखवून दिली। यामुळे या प्रकरणाची चर्चा संपूर्ण देशामध्ये सुरू झाली आहे। हायकोर्टाचे न्यायमूर्ती माधव जमादार यांनी गृहमंत्री फडणवीस आणि पोलिसांच्या मनमानी कारभाराला बोलून दाखवत कोर्टात अक्षरशः वाभाडे काढले। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ऐतिहासिक निर्णयाची आणि कोर्टाने पोलिसांना विचारलेल्या अशा काही प्रश्नाची चिरफाड करून टाकणारी उत्तरं आम्ही तुम्हाला दाखवणार आहे। यामुळे भाजपाचं टेन्शन चांगलंच वाढलं आहे। देशातल्या न्यायालयांमध्ये अगदी वरच्या न्यायालयापासून खालच्या न्यायालयापर्यंत काय चाललेलं आहे आणि सगळीकडे संविधानाचं पुस्तक बाजूला ठेवून कशा पद्धतीनं निर्णय होत आहेत हे आपण बघतोय। पण या सगळ्यामध्ये काल मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांनी ज्या शब्दामध्ये सरकारला सुनावलेला आहे आणि जो महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे तो या सगळ्या पार्श्वभूमीवरती नीट समजून घेण्यासारखा आहे। तुम्ही जनतेला गुलाम बनवायला निघालेला आहात का? आंदोलन केलं केवळ म्हणून त्या व्यक्तीची तडीपारी करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? पोलीस हे तुमचे मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांच्या सेवेसाठी नाही आहेत, त्यांचे नोकर नाही आहेत, ते जनतेचे नोकर आहेत याची आठवण या न्यायमूर्तींनी करून दिली। प्रकरण नेमकं काय आहे, त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे, माधव जामदार यांची नेमकी बॅकग्राऊंड काय आहे, याच्या आधी असे कुठले निकाल दिलेले होते, केस काय होती? तर केस होती सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे सरचिटणीस सईद चौधरी यांनी काही आंदोलनं केली म्हणून त्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी तडीपारीची नोटीस बजावलेली होती आणि त्यांना 1 वर्षासाठी तडीपार केलेलं होतं। आणि ते कधी केलेलं होतं? डिसेंबर 2025 मध्ये। त्याच्यानंतर पुन्हा मार्च 2026 मध्ये अजून एक ऑर्डर काढली आणि या ऑर्डरच्या विरोधात हे सईद चौधरी मुंबई हायकोर्टामध्ये पोहोचलेले होते। आता तर आपल्या देशाचा जो कायदा आहे तो तडीपारीबद्दल फार म्हणजे कडक आहे आणि काही गोष्टींमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टींची पूर्तता केल्याशिवाय निर्णय घेऊ शकत नाही। आता तडीपार या देशामध्ये कोण कोण झालेलं होतं, कशामुळं झालेलं होतं हे आत्ता मी बोलत नाही आहे। जे लोक आत्ता सत्तेच्या स्थानावरती आहेत ते सुद्धा तडीपार झालेले होते, पण आज केवळ एका आंदोलनासाठी एका व्यक्तीला तडीपार केलं जाते आणि त्याच्या विरोधात न्यायमूर्ती जामदार यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे। त्यांनी काय म्हटलंय? केवळ आंदोलन केलं म्हणून जर तुम्ही अशा पद्धतीनं गुन्हे दाखल करत असाल तर तुम्हाला जनतेला गुलाम बनवायचंय का? सोबतच सरकारचा निषेध करण्याचा अधिकार नागरिकांना आहे आणि भाजप मुर्दाबाद, अमित शहा मुर्दाबाद अशा घोषणा देणं हे काही एखाद्याच्या तडीपारीचं कारण ठरू शकत नाही, अशा शब्दामध्ये त्यांनी हा निकाल दिला आहे। आणि सगळ्यात पुढं पोलिसांनी हे कृत्य केलं म्हणून त्यांच्या विरोधात दंड ठोठावण्याचा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे। केस जी आहे ती फार महत्त्वाची आहे, कारण जेव्हा राजकीय पक्षांच्या आंदोलनांना देशामध्ये कसं चिरडलं जातं हे आपण बघतोय। कुठल्याही आंदोलनाच्या मध्ये पोलीस ज्या पद्धतीनं जबरदस्ती करून त्यांना रस्त्यावर येऊच देत नाहीत आणि मुळात सगळं स्ट्रक्चर अशा पद्धतीनं केलं जातंय की सरकारला विरोधच नको आहे। कुणी एखाद्यानं आंदोलन केलं की त्याला लगेच अर्बन नक्षल ठरवलं जातं, देशद्रोही ठरवलं जातं। या पार्श्वभूमीवरती मला वाटतं न्यायमूर्ती माधव जामदार यांचा हा निकाल जो आहे तो फार महत्त्वाचा आहे। माधव जामदार यांनी याच्या आधीसुद्धा एका प्रकरणामध्ये फार महत्त्वाचा निकाल दिलेला होता। सरकारला धारेवर धरलेलं होतं। रायगडमधल्या एका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दरम्यान एक क्रिमिनल केस होती आणि त्या केसमध्ये ज्या भरत गोगावले म्हणजे मंत्री आहेत आणि त्यांच्या पुत्रावरती आरोप होते आणि तो सापडत नव्हता, तेव्हा याच माधव जामदार यांनी सरकारची खरडपट्टी काढलेली होती आणि मंत्र्याचा मुलगा तुम्हाला सापडत कसा नाही, तुम्ही काय करताय नेमकं, याच्यावरनं त्यांनी विचारल्यानंतर पुढच्या 24 तासामध्ये हा मंत्र्यांचा मुलगा जो आहे तो पोलिसांच्या समोर शरण आलेला होता। त्यामुळं ही थोडीशी माधव जामदार यांची हिस्ट्री आहे। आणि हे जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये चौधरी यांच्या वतीनं वकील पायोशी राय यांनी बाजू मांडलेली होती। त्याच्यावरती निकाल देताना न्यायमूर्ती म्हणालेत
केवळ सरकारच्या निर्णयांना विरोध करणं हे एखाद्या नागरिकाला हद्दपार करण्याचं कारण ठरू शकत नाही आणि तसं केल्यास त्यांच्या भाषण स्वातंत्र्याच्या आणि सन्मानाने जगण्याच्या मूलभूत अधिकारावर गदा येईल. आता जेव्हा त्यांना हे कळालं की हे एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत, तेव्हा त्यांनी याही गोष्टीचा उल्लेख केला, म्हणजे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात आमदार खासदारांचं पक्षांतर चाललेलं आहे त्याच्यावरती मग न्यायमूर्ती त्या सईद चौधरींना पण सल्ला देतात की तुम्ही पण एक पक्षांतर करायला हवं, तुमच्यावरती सुद्धा काही गुन्हे आहेत आणि जर ते रद्द करायचे असतील तर तुम्ही पक्षांतर करा, कारण तिकडं एक वॉशिंग मशीन आहे. आता हे वॉशिंग मशीन कुठलं आहे हे तुम्हाला नव्यानं सांगण्याची गरज नाही आहे, पण या देशामध्ये जे काही चाललेलं आहे आणि ज्या पद्धतीनं लोकशाही संपवली जाते आहे, ज्या पद्धतीनं लोकांचे मुद्दे सोडून पक्षांतर, म्हणजे ज्या गोष्टींची खरं तर लाज वाटायला पाहिजे त्या गोष्टी माज असल्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात दाखवल्या जात आहेत आणि त्याच्याबद्दल या न्यायमूर्तींनी एक महत्त्वाचा निकाल जो आहे तो दिलेला आहे. ते पुढे असं म्हणतात ऑर्डरमध्ये न्यायमूर्ती, ॲज पर द आर्टिकल्स 19 and 21 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, not only citizens have the freedom to express their opinion but also to live with dignity. म्हणजे किती अवघड स्थिती झाली आहे बघा की या देशाच्या संविधानानं दिलेल्या बेसिक अधिकारांच्या बद्दल सुद्धा कोर्टामध्ये दाद मागावी लागते. केवळ आंदोलन केलं, केवळ धरणे मोर्चे काढले म्हणून एखाद्याला तडीपार केलं जात आहे. आणि पुढं हे कोर्ट सांगतं की तुम्ही पोलिसांना सांगतं की तुम्ही मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांचे नोकर नाही आहात, यू आर नॉट सर्वंट्स ऑफ द चीफ मिनिस्टर और प्राईम मिनिस्टर, आणि तुम्ही या जनतेचे सेवक आहात, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती नागरिकांचा आंदोलन करण्याचा हा हक्कच आहे आणि केवळ एखाद्या घोषणा दिल्या, अमित शहा मुर्दाबाद, भाजप मुर्दाबाद, म्हणून तुम्ही कसं काय एखाद्यावरती तडीपारीचा गुन्हा दाखल करू शकता. ज्या पद्धतीनं सूड भावनेनं सध्या आपली सरकारं वागतायत, विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतायत, त्या पार्श्वभूमीवरती मला वाटतं न्यायमूर्ती माधव जामदार यांचा हा निकाल जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. सरकारला ज्या शब्दामध्ये त्यांनी सुनावलेला आहे, मला वाटतं तो सगळ्याच जनतेचा एक राग त्यांनी आपल्या निकालामध्ये व्यक्त केलेला आहे आणि यातून सरकारनं धडा घ्यावा. अशा पद्धतीनं कुठलंही केवळ एक विरोधी आंदोलन आहे म्हणून ते दडपण्याचा प्रयत्न होऊ नये, हीच अपेक्षा आपण इथं करू शकतो. आणि ही जी हेडलाईन आहे, आर ऑल सिटीजन्स स्लेव्स ऑफ गव्हर्नमेंट, हे फार महत्त्वाचं आहे की तुम्ही सगळ्या जनतेला देशाचा सत्ताधाऱ्यांचे, सरकारचे गुलाम बनवायला निघालेले आहात का? कुणीच तुम्हाला काही बोलत नाही आहे, कुणाला प्रश्न विचारू दिले जात नाही आणि तुम्हाला एकही विरोधाची कृती खपत नाही आहे, हे अखेर कुठलं तरी न्यायालय ठणकावून सांगतं आहे. याच्यातनं परिस्थिती किती गंभीर बनलेली आहे आणि न्यायमूर्तींना केवळ आपला एक साधा बेसिक अधिकार जो आहे एखाद्या व्यक्तीचा, तो जपण्यासाठी इतक्या कडक शब्दामध्ये सरकारचे कान उपटावे लागत आहेत. मला वाटतं यातच सगळं काही आलं. न्यायमूर्ती माधव जामदार ज्या आपल्या देशामध्ये न्यायमूर्तींच्या दुर्मिळ प्रजाती आहेत त्यापैकी एक आता गणले जातील. अर्थात अशा न्यायमूर्तींचं पुढं काय होतं हे आपण इतर काही केसेसमध्ये बघितलेलं आहे. त्यांच्यासाठी अवघड वाट जी आहे ती होऊन जाते पुढच्या काळामध्ये. न्यायमूर्ती माधव जामदार हे आपल्या निष्ठेवरती ठाम आहेत, ते तसेच ठाम राहावेत, हीच आपण आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या वतीनं प्रार्थना करूयात.